Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे। पूर्व विदर्भामध्ये 5 ठिकाणी मतदान होणार आहे। त्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांनी प्रचार सभा, मेळावे, त्याचबरोबर अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन करण्यास सुरुवात केली। परंतु दुसरीकडे महाराष्ट्राच्या अनेक जागांवरती अद्याप महायुतीकडून कुठलेही उमेदवार घोषित करण्यात आलेले नाहीत। शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये अनेक नावांची चर्चा सुद्धा सुरू आहे, परंतु ही जागा कुणाला सुटणार यावरून सुद्धा पेच अडकलेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामध्ये प्रामुख्याने नाशिक असेल, रत्नागिरी असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणेची लोकसभा असेल, पालघर असेल आणि सर्वात महत्त्वाचं मराठवाड्याचं केंद्रबिंदू असलेली संभाजीनगर लोकसभेची जागा असेल। या सर्व ठिकाणी अद्यापही उमेदवार ठरलेले नाहीत। महायुतीकडून कोण लढणार हे निश्चित झालेलं नाहीये। परिणामी आता ही भाजपला जागा सुटणार की या जागा शिवसेनेला जाणार याबाबत सुद्धा कुठलंही उत्तर हे महायुतीकडून देण्यात आलेलं नाहीये। परंतु आता प्रामुख्याने गेल्या काही दिवसांपासून संभाजीनगरमध्ये राजकीय गणित बदलतंय। नव्या नेत्यांचा चर्चा सुरू होते। काही नेते मुख्यमंत्र्यांना भेटतायत आणि लोकसभेच्या जागा वाटपावरून उमेदवारीवरून आता संभाजीनगरमध्ये राजकारण तापताना आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे एमआयएम आणि ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षांकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेले असले तरी सुद्धा इतका सगळा वेळ जाऊन सुद्धा अद्यापही संभाजीनगरमध्ये उमेदवार अद्याप ठरलेला नाहीये। यामागचे काय कारण आहेत आणि भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये संभाजीनगरच्या जागेवरून वाद का पेटलाय या प्रश्नांची कारणी-मीमांसा आपण करणार आहोत। नमस्कार, मी अतिक शेख आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। लोकसभेच्या निवडणुका लागल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जी पहिली चर्चा झाली ती होती जागा वाटपाची। मग ती महाविकास आघाडीची असेल किंवा महायुतीची असेल। महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर यांनी बोलणी सुरू केली होती आणि दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थेट मुंबई गाठली, महाराष्ट्र गाठला आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार या तीनही नेत्यांसोबत अनेक बैठकांचे दौर घेतलेत, अनेक बैठका घेतल्या। महाराष्ट्रात बैठका झाल्या, दिल्लीत बैठका झाल्या, परंतु तरीसुद्धा काही जागांवरचा पेच अद्याप कायम आहे। जस्ट पहिली सभा महाराष्ट्रामध्ये अमित शहा यांची झाली त्यावेळेस त्यांनी थेट संभाजीनगरवरती दावा ठोकला। मैं इसका शब्द लेकर आया हूँ, संभाजीनगर से कमल खिलेगा असं काही वक्तव्य त्यांनी केलं आणि त्यामुळं संभाजीनगरची जागा आता भाजपला जाणार का? एक पारंपरिकरित्या बाळासाहेबांच्या काळापासून शिवसेना ही संभाजीनगरमधून लढलेली होती, त्यामुळं ही जागा संभाजीनगरला सुटणार का यामुळे चर्चेला उधाण आलं। परिणामी शिंदे गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। याचं कारण शिवसेना नेते संजय राऊत यांनी अनेकदा पत्रकार परिषदा घेत शिवसेनाच संभाजीनगरमधून लढणार असल्याचं वक्तव्य केलं। दुसरीकडे शिवसेनेच्या काही नेत्यांनी सुद्धा त्यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आणि भाजपने संभाजीनगरवरती दावा केल्यानंतर जो ग्राउंड लेवलला जो संघर्ष शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू झाला त्यामुळे काही नावांची चर्चा झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील या दोन्ही नेत्यांनी काही नावांवरती संमती जी आहे ती केली आहे, स्थानिक नेत्यांशी चर्चा केली आहे आणि त्यामध्ये अमित शहांचा दौरा असेल, जे.पी. नड्डांचा त्यापूर्वीचा दौरा असेल, भागवत कराड ज्या पद्धतीने जिल्ह्यात तयारी करतायत लोकसभा मतदारसंघामध्ये आणि ज्या पद्धतीने स्टेटमेंट भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे, जी तयारी भाजप नेत्यांकडून करण्यात येते त्यामुळं शिवसेनेमध्ये अस्वस्थता असल्याचं पाहायला मिळतं आहे। दुसरीकडे शिवसेनेकडे उमेदवार आहेत का, तर सध्या ज्यावेळेस शिवसेनेमध्ये बंड झालं त्यावेळेस जिल्ह्यात शिवसेनेचे 6 आमदार होते आणि त्यापैकी 5 आमदार हे शिंदे गटासोबत गेले। अर्थात आता औरंगाबाद लोकसभेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे 3 आमदार आहेत आणि 2 आमदार जे जालन्यामध्ये येतात, सिल्लोड आणि पैठणचा मतदारसंघ। आता पैठणचा उल्लेख यामुळे आला की संदीपान भुमरे जे सध्याच्या सरकारमध्ये मंत्री आहेत ते औरंगाबाद लोकसभा म्हणजे संभाजीनगर लोकसभा लढणार असल्याची चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते अत्यंत निकटवर्तीय मानले जातात आणि यांना निवडणुकीमध्ये उतरवून एक प्रकारे मराठा चेहरा देण्याचा प्रयत्न शिवसेनेचा असल्याचं आपल्याला जी माहिती आहे ती मिळते। आणि दुसरीकडे शिवसेना फुटल्यानंतर शिंदे विरुद्ध ठाकरे अशी काहीशी लढत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणार आहे, परंतु प्रामुख्याने मराठवाड्यात देखील या लढतीचा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल। कारण शिवसेनेला मुंबई आणि ठाण्यानंतर पहिलं यश जे मिळालं होतं ते होतं मराठवाड्यामध्ये, त्यामुळं एक नरेटिव्हची जी लढाई असेल ती लढाई संभाजीनगरमध्ये असणार आहे आणि मराठवाड्याचं प्रामुख्याने महत्त्वाचं जे सेंटर आहे ते सेंटर संभाजीनगर लोकसभा आहे। त्यामुळं ही जागा शिवसेनेसाठी सुद्धा महत्त्वाची आहे आणि भाजपसाठी ही जागा यासाठी महत्त्वाची आहे की जर
जर आपल्याला लढायचं असेल, मराठवाड्यामध्ये राजकीय प्रभाव निर्माण करायचा असेल तर आपल्याला औरंगाबाद लढणं, संभाजीनगर लढणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भाजपने दावा केल्यानंतर शिवसेनेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि अन्य काही जागांचा जो तिढा आहे, नाशिक असेल, पालघर असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, या जागांमुळे सुद्धा आणि आज साताऱ्याची उमेदवारी आज जाहीर झाली. त्यामुळं शिवसेनेकडून अद्याप या उमेदवारीवर कुठलाही निर्णय झालेला नाही आहे. संजय शिरसाट आज दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उद्या आम्ही आमच्या उमेदवाराची नाव जाहीर करू अशी घोषणा त्यांनी केली आहे. परंतु त्यांच्या या भूमिकेवर अद्याप भाजपने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. परंतु प्रामुख्याने जे स्थानिक पत्रकार संभाजीनगरचे सांगतात त्या पद्धतीने भाजपकडे जे चेहरे आहेत ते प्रामुख्याने ओबीसी चेहरे आहेत. भागवत कराड असतील, अतुल सावे असतील किंवा अन्य कुठला चेहरा असेल. आणि दुसरीकडे शिवसेनेकडे संदीपान भुमरे हा एक महत्त्वाचा चेहरा आहे. परंतु संदीपान भुमरे यांचा मतदारसंघ हा जालना लोकसभेत येतो. त्यामुळं सुद्धा असा चेहरा, मराठा चेहरा देण्याचा प्रयत्न महायुतीकडून सुरू असल्याचं आपल्याला समजतं. चंद्रकांत खैरे जे ठाकरे गटाचे उमेदवार आहे यांच्या विरोधात एक मराठा चेहरा देऊन मराठा आंदोलनानं ज्या पद्धतीचं वातावरण मराठवाड्यामध्ये तयार झालं आहे त्याचा कुठेतरी फायदा महायुतीला महायुती घेईल असा काहीसा महायुतीच्या नेत्यांचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे वंचितने सुद्धा अत्यंत महत्त्वाची खेळी औरंगाबादमध्ये केली आहे, संभाजीनगरमध्ये केली आहे. अफसर खान जे बेगमपुरा या प्रभागातून अनेक वर्ष काँग्रेसचे नेते राहिलेत, नगरसेवक राहिले, त्यांना वंचितने लोकसभेच्या निवडणुकात रिंगणात उतरवलं आहे, त्यांना तिकीट दिलं आहे. ते आता वंचितचे उमेदवार असतील. आणि MIMचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे सुद्धा आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. तर महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी ही तिरंगी लढत होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. परंतु 2019चा इतिहास जर बघितला तर वंचितने जी मतं महाराष्ट्रामध्ये घेतली त्यामुळं संभाजीनगरमध्ये आता चौरंगी लढत होणार की काय अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळं महायुतीतील जागा वाटप, नेत्यांची नावं आणि उमेदवारांवर असलेला पेच यामुळं सुद्धा महायुतीच्या उमेदवाराची नाव जाहीर होण्यास वेळ लागत असल्याचं सांगितलं जात आहे. विनोद पाटील जे मराठा आरक्षणाचे समर्थक मानले जातात, कोर्टात त्यांनी आरक्षणाबद्दलच्या लढाया लढल्या. त्यांनी एकदा नाही तर आता दुसऱ्यांदा काही तासांपूर्वीच म्हणजे काल संध्याकाळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि भेटून त्यांनी संभावित उमेदवारीवर चर्चा केली आणि माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्याला उमेदवारी देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु तरीसुद्धा भाजप असेल की शिवसेना असेल या दोन्ही पक्षांनी जागेवरती दाव मात्र ठोकला, परंतु उमेदवाराचं नाव अजूनही फायनल केलेलं नाही आहे. त्यामुळं ह्या जागेला का वेळ लागतोय आणि ठाकरे गट आणि MIM तसेच वंचित या 3 पक्षांचे उमेदवार जाहीर झालेले असताना महायुतीचा उमेदवार का घोषित होत नाही आहे या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.